मित्रांनो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, सुखी जीवन जगण्यासाठी खूप पैसा लागत नाही आणि खूप पैसा कमवण्यासाठी खूप मेहनतही करावी लागत नाही. कारण की हे जीवन खूप सुंदर आणि खूप प्रॉपर आहे. फक्त जगण्याचा तुम्हाला सार कळायला पाहिजे आणि जगण्याचा सार जो आहे तो तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही स्वतःला आत्मसात कराल. कारण मित्रांनो, आपण स्वतःवर विचार करण्यापेक्षा दुसऱ्यावर विचार खूप जास्त करतो. तुम्हाला सांगायचं तात्पर्य हे आहे का जर कधी आपण जेवढा अभ्यास दुसऱ्यावर करतो तेवढा अभ्यास जर आपण स्वतःवर करायला शिकलो किंवा स्वतःच्या चुका जर कधी अभ्यासायला शिकलो तर येणारा काळ हा तुमचा आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही खूप सुखी होऊ शकता. कारण की विषय काय आहे, ज्यावेळेस आपण एखाद्याकडं एक बोट करतो तर 4 बोटं आपल्याकडे असतात. तर ही जी 4 बोटं आपल्याकडे आहे म्हणजे आपण ज्यावेळेस एखाद्याला जर कधी वाईट म्हणत असू तर त्याच्या 4 पट वाईट आपण असतो. तर हे समजणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य काय आहे का जोही अभ्यास आपण करतो किंवा ज्याही गोष्टीच्या बाबतीत आपण विचार करतो तर त्या गोष्टीच्या बाबतीमध्ये स्वतःचं आत्मपरीक्षण होणं गरजेचं आहे. कारण आपण जास्तीत जास्त वेळ जो आहे हा दुसऱ्यावर निंदा करण्यासाठी घालवत असतो. कारण तुकाराम महाराज सांगून गेले, निंदकाचे घर असावे शेजारी, परंतु निंदकाचे घर शेजारी असावे पण त्यामुळे समोरच्याची प्रगती होते. हे खरं आहे, तितकंच खरं आहे. परंतु आपण स्वतः खरोखर दुसऱ्याची निंदा करतो का हे समजणं गरजेचं आहे. कारण कुणाचाही निंदा करण्याचा अधिकार आपल्याला नाही आणि कुणावरही फायनल मत देण्याचा अधिकार आपल्याला नाही. कारण प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी बरोबर असतो आणि तो त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला त्याची चूक कळते आणि त्या ठिकाणी तो हे बघा, एका व्यक्तीच्या दृष्टीने जर तो जर कधी मानव असेल तर दुसऱ्याच्या दृष्टीने तो दानवही असू शकतो. समजून घ्या. सांगायचं तात्पर्य काय आहे, एखादा व्यक्ती जर एखाद्याच्या दृष्टीने देव असेल तर दुसऱ्याच्या दृष्टीने दानवही असू शकतो. कारण की विषय असा आहे का प्रत्येक व्यक्ती हा प्रत्येक व्यक्तीच्यानुसार त्याची नीती, विचारसरणी, कार्यभार हा बदललेला असतो. तर तुम्ही जे आहे जगताना किंवा आपण लोक जगताना मॅक्झिमम दुसऱ्याचा विचार करण्यापेक्षा किंवा दुसऱ्यावर जास्त अवलंबून राहण्यापेक्षा किंवा दुसऱ्यावर जास्त अभ्यास करण्यापेक्षा आपण स्वतःचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण आपण जेवढा स्वतःचा अभ्यास करू तेवढे आपण स्वतः परिपक्व बनू, स्वतःच्या चुका दुरुस्त करू आणि स्वतःच्या चुका ज्यावेळेस दुरुस्त करू तर 100% मित्रांनो आपल्या पायाशी यश घोंगावल्याशिवाय राहणार नाही. कारण की आपलं जे आयुष्य आहे या आयुष्यात जगण्यासाठी खूप मित्रांनो हितभर पोट आहे. ह्या हितभर पोट भरण्यासाठी खूप मेहनत करावी गरज नाही आहे. कारण की तो काळ गेला का ज्या काळामध्ये लोक 12-12, 24-24 तास मेहनत करून खूप कबाड कष्ट, कारण की त्यावेळेस खूप मेहनत करावी लागत होती. खूप सारा. आज त्या मेहनतीच्या मानाने आजच्या याला खूप स्मार्ट युग आलं आहे. जेव्हा तुम्ही मोबाईल फोन घ्या, ऑनलाईन घ्या, ज्या काही सुविधा आल्या ह्या खूप फास्ट आहे. आणि या खूप फास्ट याच्यामुळे काय झालं आहे का जो काही इन्कम सोर्स आहे ते खूप वाढलेले आहेत. तर हे जे इन्कम सोर्स वाढले तर ते मिळत समजून घ्या. कारण काय होतं, इन्कम लोकांना फास्ट बी पाहिजे. लोकांचा अजून एक प्रॉब्लेम झाला की लोकांना फास्ट पाहिजे. किती फास्ट पाहिजे त्याचं काही लिमिट नाही. समजा तुम्ही महिन्याला 25,000 कमवत असाल आणि आता तुम्हाला दिवसाला 5,000 मिळत आहे का 4,000 मिळत आहे तर हे खूप झाले. तर ज्यावेळेस तुम्ही 25,000 कमवत होते महिन्याला त्यावेळेस बी तुम्ही सुखी होते. आज तुम्ही दिवसाला 5,000 कमवत आहे म्हणजे 5 त्रिक 15, 1.5 लाख रुपये महिना झाला. खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. तर लालचे पोटी जाऊन खूप मोठ्या बेनिफिटमध्ये जाऊन आहे ना, लालचेच्या मागे लागून तर तुम्ही खूप मोठे लॉस करून घेता. तर सांगायचं तात्पर्य काय आहे की यामध्ये गेमिंग इंडस्ट्री आहे, त्यानंतर ट्रेडिंग आहे, त्यानंतर वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहे, अफलातून प्लॅटफॉर्म आहे. मार्केटमध्ये एवढे प्लॅटफॉर्म आहे की ज्या प्लॅटफॉर्ममध्ये डेली 4-5 हजार रुपये आरामशीर तुम्ही कमवू शकतात. तर जर कधी तुम्हाला जगण्यासाठी खूप सुंदर आणि प्रॉपर जर नॉलेज पाहिजे असेल तर स्वामीराज फाउंडेशनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, अशाच पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. श्री स्वामी समर्थ.